विठोबार खुमाई 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 रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरि जय रामकृष्ण हरि हरे जय रामकृष्ण हरि जय रामकृष्ण हरि जय रामकृष्ण हरि जय रामकृष्ण हरि जय रामकृष्ण जय रामकृष्ण हरि 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 जय रामकृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सोहा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सोहा माधव बरवा
तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. बहुता सुकृतांची जोडे, बहुता सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आधार, उमा देवीवर, देवीवर, सर्व सुखाचे आगर, बापर कुमादेवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर, बापर कुमादेवीवर, तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. जन्मालू त्याचे आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंती, भय निरसली खंती, भय निरसली खंती. तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंती, भय निरसली खंते, भय निरसली खंती. कृत कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळिले संते भय निरासली खंती, भय निरसली खंती, भय निरसली खंती. सांभाळे संते भय निरसले खंती, भय निरसले खंती, भय निरसले खंती. तुका म्हणे काळ करुणाचे बळ, आता करुणाचे बळ, आता करुणाचे बळ. तुका म्हणे काळ आता करुण शके बळ, आता करुण शके बळ, आता करुण शके बळ. तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंती,
भय निरसली कंती भय निरसली कंती सांभाळिले संती भय निरसले खंती भय निरसले कंती भय निरसले कंती विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई विठोबार कुमार विठोबार खुमाई विठोबार कुमार जय विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई विठोबार कुमार विठोबार खुमाई थांब द्या थांब जन्मालो त्याचे 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 आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती आज फळ झाले साचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती
आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते. भय निरसली खंती आ भय निरसली खंती, भय निरसली खंती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती. भय निरसले खंती, खंती, भय निरसले खंती, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती. विठ्ठल 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 विठ्ठल. हाताने टाळी मुखाने नामस्मरण करा सर्वांनी. हा विठ्ठल 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 पुंडलिक वरदा पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम की जय, सद्गुरु महाराज की जय, संतन की जय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. विठ्ठल 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 विठ्ठल. जन्मालो त्याचे
आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलू तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती वचन ऐका कमळापते 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 माझी रंकाची विनंती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळे कर जोडी तो कथे काळे मदरंकाची विनंती मदरंकाची विनंती कर जोडितो कथे काळे कर जोडितो कथे काळे वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी मदरंकाची विनंती मदरंकाची विनंती कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी रामकृष्ण कीर्तन निरूपण सेवेसाठी गायलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्व माऊली ज्ञानोबारायांना प्राणापेक्षाही प्रिय असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांसमोर आपला परिहार देतात आणि संतांबद्दल
कृतज्ञता व्यक्त करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिचय परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी भगवान श्री गणेशाचं थाटामाटात आगमन झालेलं आहे आणि आपल्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या परंपरेचा हा अखंड हरिनाम सप्ताह सालाबाद प्रमाणे याही वर्षी अत्यंत थाटामाटात संपन्न होत असताना सद्गुरू जोग महाराजांचा आदेश आणि मग सेवकाने नाही म्हणायचं काम नाही. जोग महाराजांचा आदेश आला की सेवकाने फक्त उभं राहायचं आणि सेवा करायची. मग आता आपण सर्व सेवेकरी मंडळी आहोत. इथे कोणी मोठा नाही आणि कोणी छोटा नाही. सर्व आपण जोग महाराजांचे लेकरं आहोत. आपण इथे सर्वजण जोग महाराजांचे सेवेकरी आहोत आणि वारकरी संप्रदायाचे सेवक आहात. विठ्ठल 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 विठ्ठल. संस्थेच्या परंपरेचा हा सप्ताह आणि आजचा दुग्ध शर्करा योग म्हणजे ऋषी पंचमी आणि त्यातल्या त्यात आपल्या सर्वांचं मातृछत्र आपण ज्यांच्याकडे म्हणून पाहतो असे असणारे आदरणीय प्रातस्मरणीय शांती ब्रह्मश्री मारुती बाबांचा आज काय आहे अभिष्ट चिंतन सोहळा. मग वर्षाचे 365 दिवस आहेत. लक्ष देऊन ऐका. वर्षाचे 365 दिवस आहेत. महिन्याचे 30 दिवस आहेत. आठवड्याचे 7 दिवस आहेत आणि त्यातल्या त्यात आपल्या सर्वांच्या जीवनातला खास दिवस म्हणजे आदरणीय बाबांचा वाढदिवस. विठ्ठल 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 विठ्ठल. मग संस्थेचं एक मूल्य असं आहे की संस्था ही जगामध्ये आगळे आणि वेगळे आहे. पा सद्गुरू जोग महाराजांनी हे लावलेलं रोप इवलेसे रोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. 1917 साली लावलेलं हे रोप आज याचा वटवृक्ष तयार झालाय. आज भारतामध्ये कुठेही जा कोणत्याही संस्थांवरती जा आपल्या संस्थेचा कोणी ना कोणीतरी उत्तराधिकारी कोणी ना कोणीतरी सेवेकरी तिथे हजर आहे. ही जोग महाराजांची कृपा आहे. पा मग सांगून जाईल 12व्या शतकामध्ये माऊली श्री ज्ञानोबारायांनी 18 बगड जाती एकत्र केल्या. 12व्या शतकामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी 18 बगड जाती एकत्र केल्या आणि सर्वांकडून परमार्थ करून घेतला. ही वारी चालू केली आहे का. त्यानंतर सर्व संत मंडळी पहा सर्व संत मंडळींनी 18 बगड जातींना एकत्र केले. त्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 बगड जाती एकत्र केल्या आणि हे हिंदवी स्वराज्य उभं केलं. आणि छत्रपती शिवरायांनंतर 18 बगड जाती एकत्र करण्याचं काम जर कोणी केलं असेल ना तर ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज. 18 बगड जाती आपल्या संस्थेमध्ये 18 बगड जातीची विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. बरं संस्थेचं विशेषता ही आहे आज 108 वर्ष झाले आपल्या संस्थेला शिक्षकांना पगार नाही आणि विद्यार्थ्यांना फी नाही. जगात असा आगळा वेगळा उपक्रम म्हणजे सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. आणि या संस्थेला लागलेली फळं जी आहेत ना म्हणजे आपले सर्वांचे गुरुवर्य मंडळी प्रातस्मरणीय आदरणीय वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले बाबांकडे पाहिलं की साक्षात वैराग्य आपल्याला दिसायचं. पहा आमचा पाठ असा भाग्यवान आहे की प्रत्येक गुरुवर्यांचा आम्हाला सत्संग शेवटच्या वेळी झाला. आमचं पाठाचं शिक्षण झालं आणि त्यानंतर गुरुवर्यांनी वैकुंठाला निर्याण केलं. पहा मग घुलेबाबांकडे पाहिल्यानंतर साक्षात वैराग्य म्हणजे घुलेबाबा. साक्षात ज्ञानाने जर अवतार घेतला ना तो प्रातस्मरणीय वैकुंठवासी वैद्य बाबांच्या रूपाने. कारण की वैद्य बाबा म्हणजे चौकोनी चिरे होते. पहा गायनही तेवढंच तयार कीर्तनही तेवढंच तयार पखवाज वाजनही तेवढंच तयार सर्व अंगाने तयार म्हणजे साक्षात ज्ञानाने वैद्य बाबांच्या रूपाने अवतार घेतला होता. ऐका त्यानंतर प्रेम जर पाहायचा झाला असेल ना तर प्रेम म्हणजे साक्षात आपले आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी बोधे बाबा. कुणी या सर्वांना फक्त प्रेमाची थाप प्रत्येकाच्या पाठीवरती. काय शिकताय महाराज गायन शिका पखवाज शिका अध्ययन शिका संस्थेमध्ये बसा फक्त प्रेम. त्यानंतर भक्तीचा सागर जर तुम्हाला पाहायचा असेल तर आदरणीय शास्त्री बाबांकडे पहा मुखेकर बाबांकडे पहा. भक्तीचा सागर आहे आणि वात्सल्याचा आगर म्हणजे आदरणीय नाना आहे. आणि या संस्थेला ज्यांनी शिखरावरती नेलं असे असणारे आदरणीय वैकुंठवासी मोठे बुवा बाबांना विसरता कामा नाही. सर्व एक एकाहून बळी रे. आणि ऐका या सर्वांमध्ये
साक्षात शांतीने ज्यांच्या रूपाने अवतार घेतला, साक्षात शांती ब्रह्म अशा असणारे आदरणीय मारुती बाबा कुऱ्हेकर ऐका, बाबांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा. मग या संस्थेमध्ये प्रत्येक अध्यापकाचं कार्य या आगळा आणि वेगळा आहे. एक एकाहुनी बळीर आहे का. मग अशा संस्थेचा हा परंपरेचा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहामध्ये मिळालेला जोग महाराजांचा आदेश आणि ही त्यामुळे मिळालेली सेवा आहे का. मग अभंगाचा थोडक्यात जर भावार्थ पाहिला तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. ऐका, आम्ही जन्माला आलो आणि आमच्या जन्माचं खरं सफल झालं, आमच्या जन्माचं फळ झालं, खरं फळ झालं. कोणामुळे झालं तर तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. आमच्या जीवनात तुम्ही सांभाळल्यामुळे आता भीती राहिली नाही, खंतही राहिली नाही. त्यामुळे आम्ही आता तुम्ही सांभाळल्यामुळे आम्ही कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि तुम्ही आमची सांभाळ केल्यामुळे, तुम्ही आमचा सांभाळ केल्यामुळे आता जो काळ जगाला रडवतो तो काळ आता आमच्या पुढे बळ करू शकत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. विठ्ठल 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 ऐका, मग जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात कृतज्ञता व्यक्त करतात. मग कृतज्ञ आणि कृतज्ञ यात फरक आहे बरं का. कृतज्ञ कोण तर ज्यांना उपकाराची जाणीव आहे. जो उपकाराची जाणीव ठेवतो त्याला कृतज्ञ म्हणायचं, आणि जो उपकाराची जाणीव ठेवत नाही त्याला कृतज्ञ म्हणायचं. माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात ना, जेथीच्या कृपा लाहिजे वरू तेथेची म्हणे व्याभिचारू. काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे. ऐका, भस्मासुरावरती कृपा केली होती कोणी, भगवान भोलेनाथांनी. पण भस्मासुराला दुर्बुद्धी सुचली, त्याने काय केलं, तोच डाव कोणावरती साधायचा प्रयत्न केला, भोलेनाथांवरती. ऐका, मग याला कृतज्ञ म्हणायचं. ज्यांनी आपल्यावरती उपकार केला त्यांच्यावरती अपकार करणं याला कृतज्ञ म्हणायचं. पण आज जगद्गुरु तुकोबाराय इथे कृतज्ञता व्यक्त करतात. ऐका, मग आज समाजामध्ये आपल्याला पाहायचा जर विषय झाला तर प्रत्येक ठिकाणी पावला पावलावरती कृतज्ञापेक्षा कृतज्ञ वर्ग जास्त पाहायला मिळतो. विठ्ठल 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 मग कृतज्ञ वर्ग आज समाजामध्ये जास्त पाहायला मिळतो. ऐका, थंडीचे दिवस होते आणि उंदराची पिल्लं होती. ऐका, उंदराची पिल्लं थंडीने कुडकुडत होती आणि एक गरुड आकाश मार्गाने चालला असताना त्या गरुडाला दया आली. कोणाची? उंदराच्या पिल्लांची. कारण की थंडीचे दिवस आहे, थंडीने ती पिल्लं कुडकुडत आहे, काकडत आहेत, त्यांना आता उभेचं पांघरून आपण घातलं पाहिजे. दया आली कोणाला? गरुडाला. म्हणून आकाशातला गरुड खाली आला आणि त्याने उंदराच्या पिल्लांना काय केलं? पांघरून दिला. आहे का? उंदराच्या पिल्लांना पांघरून घातलं. 10 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, जवळजवळ अर्धा तास झाला आणि मग गरुडाला वाटला की आता आपण निघूया. आता या उंदराच्या पिल्लांची थंडी आता निघून गेली आहे, आता आपण निघून जाऊया. पण आता गरुडाला मात्र आकाशामध्ये गरुड झेप घेता येईना. का हो मंडळी? तर उंदराच्या पिल्लांनी त्याच्यावरती अपकार केला होता. काय केलं होतं? उंदराच्या पिल्लांनी त्या गरुडावरती अपकार केला होता. गरुडाने त्यांच्यावरती उपकार केला, उभेचं पांघरून घातलं. पण उंदराच्या पिल्लांनी मात्र गरुडावरती अपकार केला. गरुडाचे संपूर्ण पंख काय केले? उंदराचं काम काय? कुरताडणी, नाही का? चांगली कपडे असतील, चांगले ग्रंथ असतील, पुस्तकं असतील, दप्तर असेल, फक्त काय करायचं? कुरतडायचं. मग माझा सांगण्याचा मुद्दा आहे की समाजामध्ये कृतज्ञ वर्ग आज आपल्याला जास्त पाहायला मिळतो. पण कृतज्ञांपेक्षाही कृतज्ञ वर्ग या समाजात आज आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात कृतज्ञता व्यक्त करतात ती संतांविषयी. विठ्ठल विठ्ठल मग तुम्हा आम्हाला हा देह मिळालाय आणि जगद्गुरु तुकोबारायांनाही हा देह मिळाला होता. मग तुम्हा आम्हाला देह मिळालाय कशा करता? खाण्याकरता का? नाही. देवाने आपल्याला हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन,
जग जीवन नारायण जग जीवन नारायण गाईन गुण तयाचे जोया भीवरे चातिरी जोया भीवरे चातिरी गाईन गुण तयाचे जोया भिवरे चातिरे जोया भिवरे चातिरे जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गाईन गुण तयाचे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गाईन गुण तयाचे तुकोबारा म्हणतात जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ऐका, देवाने तुम्हा आम्हाला सुंदर असं हे शरीर दिलेलं आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. मग दुर्लभ असं असणारं शरीर तुम्हा आम्हाला मिळाले. किती दुर्लभ आहे नाथ महाराज सांगतात. नरदेह दुर्लभ झाला नरदेह दुर्लभ झाला शतवर्षाची गणना वर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना नरदेह दुर्लभ जाना देह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना वर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. नाथ महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. ऐका, दुर्लभ हा नरदेह तुम्हा आम्हाला मिळालाय. मग तो कळाला का? तो अजून मात्र आपल्याला कळाला नाही. हा नरदेह देवादिकांना कळाला पण मिळाला नाही. तुम्हा आम्हाला मिळाला पण कळाला नाही. पशुपक्ष्यांना मिळालाही नाही आणि कळालाही नाही. साधू संतांना मिळालाही आणि कळालाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मग शास्त्रकार सांगतात दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. ऐका, 3 गोष्टी दुर्लभ आहेत. तशा शास्त्रामध्ये जर पाहिल्या की अनेक गोष्टी दुर्लभ आहेत. नामदेव महाराज सांगतात त्या गोष्टींचं वर्णन करत असताना सुवर्ण आणि परिमळ, हिरा आणि कोमळ, योगी आणि निर्मळ हे दुर्लभजी दातारा. देव जरी बोलता कल्पतरू चालता गज जरी दुबता हे दुर्लभजी दातारा. ऐका, सुंदर आणि पतिव्रता सावधान आणि श्रोता. ऐका, या गोष्टी दुर्लभ आहेत पण त्यातल्या त्यात आज शास्त्रकार आपल्याला सांगतात की 3 गोष्टी दुर्लभ आहेत. 3 मकार दुर्लभ आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. मनुष्य देह दुर्लभ आहे. मोक्षाची इच्छा होणं दुर्लभ आहे. ऐका, आणि महापुरुषाची संगत ही दुर्लभ आहे. मग आपल्याला दुर्लभ असणारा हा नरदेह मिळालाय. कशा करता मिळालाय? भजन करण्याकरता. या देहातून आपल्याला मुक्त होण्याकरता हा देह मिळालाय. मुक्त व्हायचंय आपल्याला.
पण आपण अजून तिकडे प्रयत्न केला नाही. हा देह मिळण्याकरता अनेक सायास आहे पा, कारण की हा देह सहजासहजी मिळत नाही. जास्त पुण्य झालं माऊली की ऊर्ध्वगती भेटते, जास्त पाप झालं की अधोगती भेटते. ऐका, ज्ञान झालं की हा जीवात्मा मुक्त होतो आणि अज्ञान झालं की जीवदशेला प्राप्त होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. मग ऐका, जन्माला येण्याकरता पाप आणि पुण्य समान असावं लागतं. ऐका, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. ऐका, जन्माला येण्याकरता हा नरदेह मिळण्याकरता 50% पाप पाहिजे माऊली आणि 50% पुण्य पाहिजे, तेव्हा हा नरदेह भेटतो. तसा मिळत नाही. एका जीवात्म्याला देव म्हटला, तुला मी मानव देह देणार नाही. गुरुवरांच्या मुखातला दृष्टांत ऐकलेला आहे, तुम्हाला सांगतो ऐका. देव त्याला म्हटला, तुझं 5% पुण्य कमी आहे, म्हणजे 5% पाप तुझं जास्त आहे, तुला मानव देह देता येणार नाही. तुला मग देह देणार. त्या जीवात्म्याने विचारलं, देवा मला मग कोणता देह तुम्ही देणार? देव त्याला म्हटले, तुला बैल मी बनवणार आहे. काय बनवणार आहे? तुला मी बैल बनवणार आहे, कारण की तुझं 5% पुण्य जरा कमी पडते. 45%च तुझी पुण्याची आहे टक्केवारी, तुझी पापाची टक्केवारी जरा जास्त आहे, तुला माणूस बनवता येणार नाही. तो जीवात्मा शेवटी रडला. कोणापाशी? देवापाशी. आणि आम्ही देवापाशीच रडतो ना, नाही का? काही झालं की देवा हे असं झालं, देवा आणि तसं झालं. आहे का? सगळे मार्ग जेव्हा बंद होतात तेव्हा माणसाला एकच मार्ग दिसतो. कोणता? देवळाचा, मंदिराचा. आहे का? मग माऊलींपाशी जगात सगळ्यांच्या लाथा खाऊन आलेली माणसं इथे येतात, बरोबर ना? सगळ्यांनी ठोकर मारलेली माणसं इथे येतात आणि इथे आल्यानंतर ज्ञानोबारांच्या सानिध्यामध्ये इतकी पावन होतात की जग नंतर त्यांना म्हणते, तुम्ही आमच्याकडे या, आपला जय जयकार करते. का? तर त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर. आहे का? मग आपला विषय चाललाय. देव त्याला म्हटला की तुला मी माणूस बनवणार नाही, तुला मी बैल बनवणार आहे. तो रडला देवापाशी, देवा मला बैल बनवू नका, मला मानवाचाच देह पाहिजे. देव म्हटला, तसं जमणार नाही, माझ्याकडे वशिला चालत नाही, नाही नाही, वशिला माझ्याकडे चालत नाही, तुला मी बैलच बनवणार. तेव्हा त्या जीवात्म्याने देवाला विनंती केली आणि देवाला काय म्हटलं ऐका. देवाला म्हटला, देवा तुम्ही मला माणूस म्हणूनच जन्माला घाला, मी वागताना मात्र बैलासारखं वागेन. विठ्ठल 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 ऐका. मग हा दृष्टांत दिला कशा करता की हा देह आपल्याला भजनाकरता मिळालाय, पण जर आपण अनेक सायासाने आपल्याला हा देह मिळालाय आणि या देहाला येऊ नये आपलं जर भजन होत नसेल तर समजून जा आपली टक्केवारी कुठेतरी कमी पडते आहे. कमी पडल्यानंतर मग त्यांना देवाची वाट, मंदिराची वाट दिसत नाही, संस्थेची वाट दिसत नाही. सैरा गैरा कुठेतरी सैराट सारखं फिरायचं आणि मग गैराट व्हायचं. विठ्ठल विठ्ठल मग हा देह तुम्हा आम्हाला मिळालाय. ऐका, मग आता तो आपल्याला कळून घ्यायचा आहे, कारण दुर्लभ हा नरदेह आपल्याला मिळालाय. कशा करता? देवाचं भजन करण्याकरता, मुक्त होण्याकरता. याच देहाने देवाचं भजन करता येतं, दुसऱ्या देहाने. नरदेह निदान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईना म्हणती ते होती, देवची होईना म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे, का चित्ती न धरावे, तरी का चित्ती न धरावे, का चित्ती न धरावे. 184 न चुके फेरा, 184 न चुके फेरा, 184 न चुके फेरा, 184 न चुके फेर.
नरदेह निदान लागले हाती नरदेह निदान लागले हाती नरदेह निधान लागले हाती नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती उत्तम सार उत्तम गती उत्तम सार उत्तम गती उत्तम सार उत्तम गती देवची होईन म्हणती ते होती देवची होईन म्हणती ते होती देवाची होईन म्हणती ते होती देवाची होईन म्हणते ते होती तरिका चित्ती न धरावे लक्ष 84 न चुके फेरा लक्ष 84 न चुके फेरा तरिका चित्ती न धरावे लक्ष 84 न चुके फेरा लक्ष 84 न चुके फेरा नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरवे. ऐका देह कशा करता मिळालाय देहाची या गावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थू आगवा सांडोनिया किंवा भगवान परमात्मा सांगतात माझी भक्तिवीन जळू त्याचे जियाले पण का पृथ्वीवरी पाषाण नसती काही. या देहाने आपल्याला जिथे पाहिजे तिथे जाता येईल या देहाने आपल्याला दानवही होता येईल आणि या देहाने आपल्याला मानवही होता येईल आणि या देहाने आपल्याला देवही होता येईल. विठ्ठल 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 विठ्ठल. जगामध्ये आजपर्यंत अनेक माणसं जन्माला आली आणि मेली. ऐका पण काही महापुरुष मात्र जन्माला आले आणि या ठिकाणी असं कार्य केलं की अजरामर झाले. ऐका स्वानंद सुकणीवासी सद्गुरू जोग महाराज या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या देहाला आले आणि देव झाले आणि याच देहाला येऊन काही आपण दानवही पाहिलेत. औरंगजेबासारखा सैतान तो या देहाला आल्यानंतर मानवही नाही आणि देवही नाही. कोण झाला तो दानव झालाय का राक्षस झाला. त्याने शत्रूंना तर मारलंच पण स्वतःच्या घरच्याही लोकांना तडफडून मारलं. मग किती मोठी क्रूरता. मग या देहाला आल्यानंतर एकतर देव व्हा एकतर मानव व्हा माणूस व्हा आणि माणूस व्हायचा असेल ना तर एकमेव पर्याय म्हणजे स्वानंद सुकणीवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं अध्ययन. विठ्ठल विठ्ठल कारण की माणसं घडवण्याचा कारखाना म्हणजे कुठे सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. कारण की आपण आता आळंदीला येतो पण आळंदीला आल्यानंतर आपली अवस्था आपल्यालाच माहिती की आपण किती खोडकर होतो नाही का. गावातले लोक आपल्याला म्हणायचे खोड्या नको करू. काय गावातली लोक आपल्याला म्हणायचे खोड्या नको करू बाबा बस. तेव्हा घरचे वैतागले आणि काय म्हटले की बाबा तू लय त्रास देतोय गाव कंटाळलं आम्ही कंटाळलो आता तू आळंदीला जा. मग ज्याला सगळे कंटाळले तो इथे आला आणि इथे आल्यानंतर ज्ञानोबारांच्या सानिध्यात आणि सद्गुरू जोग महाराजांच्या सानिध्यात तो देव झाला. आहे का म्हणून संतांच्या सानिध्यात राहा. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका मग या देहाने आपल्याला हे देह पण विसरून जाता येईल. पहा देह पण मुक्त करता येईल. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे. वा 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 विठ्ठल 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 विठ्ठल. पाठातली होती वाटते नाही का हा त्यामुळे नाही का वा असं म्हणत हा आहे. तुम्ही काय कीर्तनकाराचा आहात सर्व. या देहाने आपल्याला मुक्त होता येईल. मुक्त होण्याकरताच हा देह मिळालाय. हा देह अनासायासाने आपल्याला मिळाला. नाथ महाराज म्हणतात बहुता सुकृती नरदेह लादला भक्ती विन गेला अधोगती. अहो कितीतरी जन्माचं सुकृत आपलं एकत्र आलं आणि आपल्याला हा देह मिळाला आणि आपण जर भक्ती करत नसेल अध्ययन करत नसेल सेवा करत नसेल ज्ञानोबरायांची तुकोबरायांची वारकरी संप्रदायाची तर भक्ती विन गेला अधोगती. मग आपली अधोगती निश्चित आहे. म्हणून जीवनामध्ये आपल्याला काय करायचंय तर संतांची सेवा आपल्याला करायची आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग हा देह बाबा सांगत असतात पा पावला हा देह कागदाळी न्याय पावलो हा देह कागदाळी न्याय
नघळे उपाय घडू आले नघळे उपाय घडू आले पावलो आले कागटाळणाये पावलो हा देह कागटाळणाये नघळे उपाय घडू आले घडू आले पावलो हा देह कागटाळण्याये पावलो हा देह कागटाळणाये पावलो हा देह कागटाळण्याये पावलो हा देह कागटाळणाये पावलो हा देह कागटाळण्याये पावलो हा देह कागटाळण्याये नघळे उपाय घडू आले नघळे उपाय घडू आले पावला देह कागटाळणाये पावलो हा देह कागटाळणाये नघळे उपाय घडू आले नघळे हा देह घडू आले पावला हा देह कागटाळीने नघडे उपाय घडू आले आहे का. हा देह कसा मिळालाय. एक आंधळा होता. आंधळा नदीच्या काठावरती उभा आहे आणि काय म्हणतोय, मला 1 रुपया द्या, 2 रुपये द्या. बरं, तो म्हणत असताना ॲक्शन करून म्हणतोय, टाळी वाजून म्हणतोय, मला 1 रुपया द्या, मला 2 रुपये द्या. ऐका, पण योगायोग असा सर्वात हुशार पक्षी म्हणजे कावळा. कावळा कधी कैद झालेला तुम्ही पाहिलाय. पोपट पकडलेला पाळलेला पाहिलाय, चिमणी पाहिली असेल, पण कावळा मात्र कारण की लय चतुर, सहजासहजी तो सापडत नाही. आणि असा कावळा त्या आंधळ्याच्या हातामध्ये सापडला. पण त्याच दिवशी योगायोग असा, एका श्रीमंताला कावळ्याची गरज होती. त्याने आपल्या नोकरांना सांगितलं, जा 1 कावळा धरून आणा. आणि ते फिरत फिरत नेमके योगायोगाने त्या आंधळ्यापाशी आले. आंधळ्यापाशी आले आणि आंधळ्याच्या हातात त्यांनी तो कावळा पाहिला. कावळा पाहिल्यानंतर ते जे नोकर होते ना, त्यांनी त्या आंधळ्याला विचारलं, ओ आम्हाला तो कावळा देता का. तो आंधळा म्हटला, कावळा पाहिजे का तुम्हाला. कावळा पाहिजे म्हटल्यानंतर त्यांनी समोरून सांगितलं, आम्हाला कावळा हवा आहे, आम्हाला त्याची गरज आहे. कारण की सध्या आता आम्ही सकाळी फिरतो दुःखित अंतःकरणाने, आम्हाला माहिती आहे कावळ्याची, तुम्हाला अजून अनुभव नाही तो दुःखित अंतःकरणाचा, नाही का. 10व्या प्रवचनामध्ये कावळ्याची किती गरज आहे हे आम्हाला माहिती. कधी कधी भांडवल संपून जातं, पण कावळा कधी कधी भांडवल संपून जातं, पण कावळा येत नाही. शेवटी मग ते दरबाचा कावळा करावा लागतो आहे. मग तसे हे 2 नोकर कोणाला म्हटले, त्या आंधळ्याला म्हटले, आम्हाला कावळ्याची गरज आहे, तुम्ही कावळा देता का. आंधळ्याने विचार केला, ज्या अर्थी हे आपल्याला कावळा मागतात त्या अर्थी या कावळ्याचं काहीतरी मोल आहे, विशेषतः या कावळ्याची काहीतरी आहे. मग त्या 2 गृहस्थांनी या आंधळ्याला किंमत विचारली, कितीला देता कावळा. पण आंधळा जरा हुशारच होता. तो म्हटला, मी किंमत सांगणार नाही, तुम्हीच सांगा. मग ते 2 जण म्हटले, 500 रुपयाला देता का. आंधळ्याने जरा विचार केला आणि आंधळा म्हटला, काय पाडून मागताय राव कावळा आमचा. कावळा पाडून मागताय, मला द्यायचा नाही. ते म्हणले 5000 देतो. नाही, मला तर द्यायचाच नाही. शेवटी त्या कावळ्याची किंमत किती झाली, 50,000 झाली. पहा, ते 2 ग्रस्त आता काय तुम्हाला खिशातली द्यायची नाही आणि मलाही काय खिशातली द्यायची नाही. त्या कावळ्याची किंमत 50,000 रुपये झाली. ऐका, 50,000 रुपये किंमत झाल्यानंतर त्या आंधळ्याने आता कावळा त्यांच्या हातामध्ये सुपूर्द करावा ना. पण आंधळ्याला जास्त लोभ कशाचा, पैशाचा. कावळा तर हातात होता, पण आता कावळा अगोदर त्यांच्या हातात द्यायचा आणि मग पैसे घ्यायचे ना. तर कावळ्याने काय केलं, कावळा सोडून दिला आणि म्हटला द्या पैसे. काय, कावळा सोडून दिला आणि त्या ग्रस्तांना म्हटला द्या पैसे. ते म्हटले कसले पैसे. अहो म्हटले कावळा तुम्हाला द्यायचा आहे ना. ते दोघं म्हटले, अहो कावळा तर उडून गेला, आता तुम्हाला कसले पैसे द्यायचे. तेव्हा तो आंधळा काय म्हटला, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला
दुसरा कावळा किती मिनिटात? 5 मिनिटात पकडून देतो. पाहता पाहता 1 तास झाला तरी कावळा हातात आला नाही. 2 तास झाले तरी कावळा हातात आला नाही. संपूर्ण दिवस गेला पण आंधळ्याच्या हातात पुन्हा कावळा आला नाही. जसं आंधळ्याच्या हातामध्ये पुन्हा कावळा आला नाही, त्याचप्रमाणे आता या नरदेहानंतर पुन्हा आपल्याला नरदेह मिळणार नाही. म्हणून याच जीवनात मुक्त व्हा आणि काय करा तर सद्गुरू जोग महाराजांच्या संगतीमध्ये या, आदरणीय गुरुवर्य बाबांच्या संगतीमध्ये या, ज्ञानोबारांच्या संगतीमध्ये या आणि मुक्त व्हा. विठ्ठल 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 विठ्ठल. मग दुर्लभ हा नरदेह तुकोबारायांना मिळाला आणि तुकोबारायांनी त्याचं सार्थकही केलं आहे का? मग मनुष्य देह दुर्लभ आहे, मुमुक्षुत्व दुर्लभ आहे. कारण की मला मोक्ष मिळावा. तुकोबारायत म्हणतात ना, काय मी उद्धार पावेन उद्धार पावेन काय कृपा करील नारायण काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे काय मी उद्धार पावेन मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे काय मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझी. अशी इच्छा होणं दुर्लभ आहे पा. पण तुकोबारांना ती इच्छा झाली की आमचा उद्धार कसा होईल, कधी होईल. संतांना प्रश्न विचारला. मग तुकोबारांना मनुष्यदेहही मिळाला, मोक्षाची इच्छाही झाली आणि त्यानंतर संगही झाला. कोणाचा? साधू संतांचा. साधू संतांचा संग झाला. मग 3 दुर्लभ असणाऱ्या गोष्टी तुकोबारांच्या जीवनामध्ये जुळून आले पहा. योग, मनुष्यदेहही मिळाला, मोक्षाची इच्छाही झाली, मोक्षाची इच्छाही झाली आणि त्यानंतर महापुरुषांची संगतही तुकोबारांच्या जीवनामध्ये झाली. आणि महापुरुषांची संगत झाल्यामुळे तुकोबारांच्या जीवनात काय झालं तर याचंच वर्णन तुकोबारा अभंगाच्या पहिल्या जन्मालो त्याचे 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 आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती आज फळ झाले साचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती. तुकोबारा म्हणतात जन्मा आलो त्याची आजी फळ झाले साची. आमच्या जन्माचं खरं फळ आम्हाला मिळालं. कोणामुळे तर तुम्ही सांभाळिले संती. ऐका, मग संतांची संगत झाली आणि आमच्या जीवनाचं खरं फळ आम्हाला मिळालं. मग ज्या अर्थी खरं फळ आहे माऊली त्या अर्थी खोटं फळ असलं पाहिजे. मग तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात जन्मा आलो त्याचे चालू वर्तमान काळ. आम्ही जन्माला आलो आणि आज आमच्या जीवनाचं साचं फळ झालं. मग या ठिकाणी शंका उत्पन्न होते
की तुकोबाराय पाठीमागे जन्माला आले नाही का? बरं आले होते तर त्यांच्या जीवनाचं साचं फळ झालं नाही का? तर ऐका, माऊलींचा आमचा कालच विषय झाला की जसा एखादा कामगार महिनाभर काम करतो आणि त्याला पगार कधी भेटतो? रोज भेटतो का? मग पगार कधी? महिन्याची 1 तारीख, 2 तारीख, कोणाची 7 तारीख, कोणाची 10 तारीख, काहीतरी 1 तारीख निश्चित असते. पहा, महिनाभर काम करायचं आणि पगाराच्या दिवशी पगार घ्यायचा. मग तसं तुकोबारांच्या जीवनामध्ये तुकोबारांनी अनेक जन्म झाले, हीच सेवा करत आले, हीच साधना करत आले आणि त्यानंतर या जन्मामध्ये संतांची संगत झाली, सेवा करता करता संतांची संगत झाली, त्याचा परिणाम साचं फळ त्यांच्या जीवनाचं झालं. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. ऐका, आणखी सांगता येईल. तुकोबारांनी जेव्हा अभंग रचना आपल्या अमृत वाणीतून लोकांसमोर सांगितले, ऐका, अभंग रचना निर्माण झाली, तेव्हा काही धर्म मार्तंडांना तुकोबारांचा राग आला. त्यामध्ये गावातली काही पंडित लोक होते आणि वाघुलीचे रामेश्वर भट्टही होते. ऐका, तुकोबारांनी सांगितलं, वेदाचा तो अर्थ आम्हासीचा ठावा, एरांनी वाहावा भार माथा. ऐका, आणि मग असं म्हटल्यानंतर हे वाक्य काही पंडित लोकांच्या जिव्हारी लागलं आणि पंडित लोकांनी रामेश्वर भट्टांजवळ अर्ज केला की अहो शास्त्रीजी, हा तुकोबा आहे ना, हा काय करतोय? तर वेदाचा तो अर्थ आम्हासीचं ठावा, एरांनी वाहावा भार माथा, असं प्रगट उघडपणे बोलतोय, याच्यावरती काहीतरी निर्बंध घाला. म्हणून रामेश्वर शास्त्री देहूला येत आहेत. देहूला आल्यानंतर तो गाथा बुडवण्याचा आदेश शास्त्रीजी देत आहेत. ऐका, तो गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवला. इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्यानंतर मात्र झालं काय? तुकोबाराय त्याच ठिकाणी अनुष्ठानाला बसले. रामेश्वर शास्त्री मात्र आपल्या घरी गेल्यानंतर त्यांच्या अंगाचा दाह चालू झाला. ऐका, दाह चालू झाल्यानंतर आता करावं काय? नाना प्रकारचे औषध उपचार केले, पण दाह काय अंगाचा शांत होईना, दाह शांत होईना. शेवटी रामेश्वर भट्ट हे माऊली ज्ञानोबारांचे एकनिष्ठ भक्त होते. पहा, तुकोबारांना त्यांनी त्रास दिला, पण माऊली ज्ञानोबारांची एकनिष्ठेने सेवा करणारे भट्ट. ऐका, माऊली ज्ञानोबारा त्यांच्या स्वप्नामध्ये जातात आणि त्यांनी सांगितलं काय? माझी मजा आली रोकड प्रचिती. ऐका, रामेश्वर भट्टांच्या जीवनामध्ये त्यांना प्रचिती आली. ज्ञानोबारांनी त्यांना साक्षात्कार करून सांगितलं, स्वप्नामध्ये सांगितलं, ज्ञानेश्वरी मज केला उपकार, स्वप्नी सविस्तर सांगितले. अरे, तुझ्या तुकोबारांना त्रास दिला ते आम्हाला कशा आहे? तुका सर्व श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, काजो अवतार नामयाचा. ते आम्हाला प्रिय असणारे तुकोबार आहे, त्यांना तुम्ही त्रास दिला म्हणून तुम्हाला ही व्यथा जडलेली आहे. तुम्हाला या व्यथेतून, या आजारातून बरं व्हायचं असेल तर तुम्ही काय करा? तर तुम्ही पुन्हा तुकोबारांना शरण जा, तुकोबारांना लोटांगण घाला, तुमची ही व्याधी आपोआप निघून जाईल. असं म्हटल्यानंतर रामेश्वर शास्त्री पुन्हा तुकोबारांजवळ जात आहेत, देहूला जात आहेत. आणि देहूला गेल्यानंतर तुकोबारांनी जेव्हा रामेश्वर शास्त्रींकडे पाहिलं तेव्हा रामेश्वर शास्त्रींच्या अंगाचा दाह कमी झाला. ऐका, ती व्याधी निघून गेली. आणि तेव्हा रामेश्वर शास्त्री म्हणतात, महाराज, माझी चुकी झाली, मला तुमचा अधिकार कळाला नाही, पण तुमचा अधिकार मला आळंदीच्या ज्ञानोबारांनी सांगितला की तुम्ही कोण आहात? का जो अवतार नामयाचा, तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, का जो अवतार नामयाचा. ज्ञानोबारांनी माझी कान उघडणी केली म्हणून मी तुमच्यापर्यंत आलोय. आणि तेव्हा तुकोबाराय म्हणतात की ज्ञानोबारायांनी आमचा सांभाळ केला, ज्ञानोबारायांनी आम्हाला मोठेपण दिलं, म्हणून आमच्या जीवनाचं काय झालं? साचे फळ झालं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. का आमच्या जन्माचं फळ झालं? तर याचं वर्णन महाराज दुसऱ्या चरणात करतात. तुम्ही सांभाळिले संती, 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 तुम्ही सांभाळिले
भय निरसले खंती भय निरसली खंती भय निरसले खंती भय निरसली खंती तुम्ही सांभाळिले संती 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 भय निरसली खंती. मग ऐका, संतांनी आपला सांभाळ करावं एवढ्या योग्यतेचं आपण या देहाला आल्यानंतर झालं पाहिजे. मग ते एवढ्या योग्यतेचं होण्याकरता आपल्याला काहीतरी अभ्यास करावा लागेल ना, काहीतरी साधना करावी लागेल ना. मग आज साधना काय असते? आज आपल्या गुरुवर्य मंडळींकडे पहा, शास्त्री बाबांकडे पहा, मोठे माऊली आहेत, आदरणीय गुरुवर्य. माऊलींचा अधिकार काय मोठा आहे, पण तरी अजूनही त्यांची साधना बंद नाही का? मग लोकांच्या आवडीचं होऊ नका, कोणाच्या आवडीचं व्हा. एकतर देवाच्या आवडीचं व्हा किंवा एकतर संतांच्या आवडीचं व्हा. कारण की माणसांच्या आवडी आणि निवडी ह्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आज आपण या ठिकाणी उभे आहोत. इथे प्रत्येकाची आवड एक आहे का? प्रत्येकाची आवड कशी आहे? भिन्न आहे. कोणाला मृदंग आवडेल, कोणाला गायन आवडेल, कोणाला कीर्तन आवडेल, कोणाला काय आवडेल सांगता येत नाही. कीर्तनातला सिद्धांत आवडेल तर कोणाला कीर्तनातला दृष्टांत आवडेल सांगता येत नाही. प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. आज आपण समाजामध्ये जर पाहिलं ना, आता समाजामध्ये फिरण्याचा योग येतो. काय लोकांच्या आवडी आहेत, न सांगण्यासारख्या आवडी आहेत. गवळणी म्हणाव्या पण कोणत्या? गाथ्यातल्या. पण लोक म्हणतात कुठच्या? माथ्यातल्या. माथ्यातल्या गवळणी म्हणू नका. पण ही एक आवड आहे. कोणाला काय आवडेल सांगता येत नाही. म्हणून लोकांच्या आवडीचं होऊ नका. लोकांना कीर्तन किती आवडतंय असं कीर्तन करू नका. आपलं कीर्तन हे एकतर देवाला आवडलं पाहिजे किंवा एकतर संतांना आवडलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग संतांनी आपला सांभाळ केला पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबारांचा संतांनी सांभाळ केला. मग संत कोणाला म्हणायचं आहे का? साधू कोणाला म्हणायचं? तुकोबारा सांगतात, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. 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 तोची साधू ओळखावा देवतेचे जाणावा. तोचे साधू ओळखावा देवतेची जाणावा. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. ले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. तुकोबारा म्हणतात, जे का रंजले गांजली त्यासी म्हणे जो आपुले. तोचे साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आता रंजल्या गांजल्यांना स्थान कोणाजवळ आहे? साधूंजवळ आहे.
स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांजवळ सर्व आपण रंजले गांजलेलेच आहोत ना. आपल्या जीवनाला गती खूप होती पण दिशा मात्र